ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा. श्रोते हो, नमस्कार. कालच्या भागाच्या शेवटी आपण ऐकलं की तुरुंगातून बाहेर येताच आप्पा बाबा महाराजांना भेटायला गेले. त्यांचे सात्विक भाव उचंबळून आले. त्या पुढचा भाग आपण आज ऐकूया. आप्पांनी मोठ्या प्रयासानं मन आवरलं. ते बाबांच्या समोर आपल्या नेहमीच्या जागेवर बसले. बाबांनी 12व्या अध्यायात खूण घालून पोथी बाजूला ठेवली आणि मग आप्पांकडे बघून हसत हसत विचारलं, काय केव्हा आलात सासूरवाडीहून? आजच आलो. पाहुणचार कसा झाला? रीतीप्रमाणे झाला. आप्पानेही त्यांच्या थट्टेचा सूर पकडून तसंच उत्तर दिलं. असं? मग ऐकू दे तरी आम्हाला त्याचं वर्णन. बोला. पण बोला म्हणूनही आप्पा गप्पच बसले. बाबांना तुरुंगातल्या हालापेष्टा काय ऐकवायच्या? आप्पांना त्यात मुळीच रस नव्हता. त्यांना बाबांना काही वेगळंच सांगायचं होतं. सांगा ना, दिवसभराचा कार्यक्रम काय होता? अभ्यास वगैरे होत होता की नाही? या प्रश्नाबरोबर आप्पांची कळी खुलली. ते लहान मुलांच्या अधीरपणाने म्हणाले, अभ्यास बराच घडत होता आणि त्यातच मला एक अद्भुत अनुभव आला बाबा. ध्यान करताना पहाटे पहाटे स्वामी समर्थांचं दर्शन झालं. साक्षात दर्शन घडलं. अगदी आत्ता आपल्याला मी पाहतोय तसे मला ते दिसले. बाबांची मुद्रा गंभीर झाली. त्यांनी डोळे मिटले. अंतर्मुख हृदयस्थाची साक्ष घेतली. काय घडलं ते कळल्याबरोबर उद्गारले, भाग्यवान आहात. कृपा प्रसादच मिळाला तुम्हाला. पण महाराज, एक कळलं नाही. काय? त्यांच्या डोळ्यांबघून निघालेल्या प्रकाश किरणात मला आपली गुरु परंपरा दिसली. ती कशी? त्याचा अर्थ काय? ती तिथलीच आहे म्हणून दिसली. दत्त गुरूंखेरीज संप्रदाय नाही, परंपरा नाही, योग नाही. त्या योगातच आपल्या नाथ संप्रदायाचं मर्म आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं सामान्य जनांच्या कल्याणासाठी या योगिक शक्तीला भक्तीची जोड दिली. माऊलीनं म्हटलंच आहे ना की शैव म्हणती शक्ती, ज्ञानी ये स्वसंवित्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. पण अक्कलकोट स्वामी कसे दिसले? या कलियुगात दत्तपीठाची मूर्तिमंत शक्तीच आहे ती. रामभाऊ तीच संप्रदाय चालवते. योग बळानं अवघा संसार हरिमय करीत असते. बाबा बाबा, त्या दिव्य दर्शनानं मी अगदी वेडावून गेलो. सारखं त्याच चिंतन, अहोरात्र तेच स्मरण. काही सुचेच ना. त्या तशा मंत्रमुग्ध अवस्थेत मला जे स्फुरलं, जे प्रत्ययाला आलं, ते मी शब्दानं सांगायचा प्रयत्न केला आहे. असं? काव्य केलं की काय? होय, ओव्या सुचल्या आहेत. लिहिल्या आहात ना? मग वाचून दाखवा. एक पाठी आप्पा स्वतःच काव्य वाचून का दाखवणार? सद्गुरूंपुढे हात जोडून त्यांनी ओव्या म्हणायला सुरुवातच केली. जय जयाजी जगतात्मया, सच्चिदानंदा सूर्या, स्वामी समर्था सद्गुरु राया गणेश रूपा, करोनी आत्मत्वे वंदन, घातले चरणी लोटांगण, सहज आले लीनपण कृपा बळे, जी प्रभू आपुला म्हणितीला, तेणे संसार मोक्षमय झाला, देखे उन्मैष उदेजला नित्य नवा, तुटला विषयांचा लाग, निमाला जन्ममरणांचा भोग, फिटला जीव दशा पांग सामरस्ये, देही अहंता नुरली, वृत्ती स्वरूपी विराली, द्वैता द्वैत गिळोनी ठेली,
अखंडत्वे सरली कर्म कर्मा विवंचना ही आपैसी साध्य साधना उरे करोनी अकर्तेपणा ठाईचाची बोली अबलोता जहालो सहज सुखे सुखावलो धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व स्वामींचा सेवकू जहालो तई तुले भाग्य लाधलो अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी नववोविया नवरत्न हार स्वामींच समर्पिला सादर तेने संतोषिनी अभय कर ठेविला माथा नवरत्नहार गुंथा गुंथा शिष्यराज तल्लीन होऊन गेले आणि त्याचा स्वीकार करता करता सद्गुरु महाराज भाव समाधीत रंगून गेले आनंदातिशयानं त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू ओघळले देहभानावर येताच बाबांनी आप्पांना जवळ घेतलं त्यांच्या मस्तकावर हात ठेवून ते समाधानानं म्हणाले तुम्ही आता रामभाऊ उरला नाहीत बरं तुम्ही झालात स्वामी स्वरूपाच्या आनंदाचे स्वामी म्हणजेच स्वरूपानंद झालात निर्गुण गणेश पीठाचे मानकरी झालात संप्रदाय चालवायला समर्थ झालात आप्पा या अनपेक्षित शब्दाने भारावून गेले त्यांनी सद्गुरु मूर्तीला साष्टांग दंडवत घातला बाबांनी पुन्हा म्हटलं याची कुठे वाच्यता करू नका जे दिसलं जे घडलं आणि जे अनुभवलं किंवा यापुढेही जे घडेल ते आपल्यापाशीच ठेवावं प्रगट करू नये होय आपल्या आज्ञेखेरीज मी कधीही या गोष्टीचा उच्चार करणार नाही आप्पांनी गंभीरपणानं गुरुमाऊलीला वचन दिलं आणि मग त्यांच्या शब्दांचा त्याने उच्चारलेला स्वरूपानंद या बिरुदाचा विचार करीत करीत ते बिराडी आले रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांच्या मनात आलं सकाळी आपण आपल्याच नादात वाहावलो बाबांच्या प्रकृतीची साधी चौकशी सुद्धा केली नाही या 5-6 महिन्यात बाबा थकलेले दिसले उद्या नीट चौकशी करायला हवी औषध पाणी वेळेवर आणून द्यायला हवं या ठिकाणी हा 7वा जो प्रकरणाचा भाग आहे तो पूर्ण होतो आहे उद्या आपण 8वं प्रकरण बघणार आहोत धन्यवाद हरिओम तत्सत